सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत असताना खासदार विनायक राऊत संसदेत काय करत होते? विनायक राऊतांना त्या शेतकरीच पराभूत करणार असा निर्धार माजी बांधकाम व वित्त सभापती सगुण धुरी यांनी केलाय। पाहुयात काय म्हणाले सगुण धुरी। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। आज आपण 17व्या देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत। ही 17वी निवडणूक आहे आपल्या देशाची लोकसभेची। त्या संदर्भात सामोरे जात असताना सत्ताधारी पक्ष भाजपा आणि त्यांचा सहयोगी पक्ष सत्तेत असलेला पक्ष शिवसेना यांनी केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा आज जनतेसमोर येणे, मतदारांसमोर येणे हे अत्यंत आवश्यक आहे की 5 वर्षासाठी जनता मतदार या लोकांना आपल्या लोकप्रतिनिधींना निवडून देते। ती केवळ आपल्या कामासाठीच देते। पुढाऱ्यांची घरं चालण्यासाठी नाही, कुटुंब चालण्यासाठी नाही, कारखाने निर्माण करण्यासाठी नाही, उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी कोणीही मतदार मत घालत नाही। तर केवळ स्वतःच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी, गोरगरिबांच्या कल्याणासाठी सरकार आपलं मतदान करीत असते। आज आपण आणि हे लोकांसमोर येणे ह्या उमेदवारांचा, या सरकारचा केलेल्या कामांचा, त्यांच्या दिलेल्या आश्वासनांची झालेली पूर्तता यांचा लेखाजोखा आज जनतेसमोर येणे, आज मतदारांसमोर येणे अत्यंत आवश्यक आहे। कारण मतदार हा राजा आहे। ही लोकसभेच्या अनेक आमदारांनी त्यावेळी दिलेली आश्वासनं, खासदारांनी दिलेली आश्वासनं ही आज प्रत्यक्षात पूर्ण झाली का नाही आणि ती का झाली नाही, त्याबद्दल लोकप्रतिनिधींची उदासीनता का आहे याबाबत मला सविस्तर या ठिकाणी सांगणं क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे। आणि म्हणून 2014 साली जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या लोकप्रतिनिधींनी सरकार येण्यासाठी, सत्तेत सहभागी होण्यासाठी, सत्तेचा लाभ मिळवण्यासाठी जी जनतेसमोर आश्वासनं दिली त्याची आज काय पूर्तता झाली, ती आश्वासनाबाबत आज हे लोकप्रतिनिधी आपली भूमिका मांडतात का, पूर्तता केली की नाही केली यावर कोणतीही चर्चा न करताना या सिंधुदुर्ग जिल्ह्यात निव्वळ केवळ नाराज राणे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर टीका करून मतं मिळवण्याचा जो प्रयत्न होतो हा अत्यंत दुर्भाग्य भाग आहे। कारण राणे साहेबांनी 1991 मध्ये ज्या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमतः प्रवेश करून जिल्ह्याचा विकास कसा केला, काय केला त्याचं प्रत्यक्ष आणि मूर्तिमंत उदाहरण मी आहे। कारण माझ्या 2.5 वर्षाच्या जिल्हा परिषदच्या सभापतीच्या काळात जी अनेक निधी या जिल्ह्यात आला, अनेक विकास कामं झाली, त्याचा प्रत्यक्षदर्शनी पुरावा मी आहे। म्हणून आज सत्तेत सहभागी असल्यामुळे शिवसेना हा मित्रपक्ष आहे, म्हणून त्यांची तितकीच भागीदारी सत्तेत आहे आणि जबाबदारी पण तितकीच सत्तेत आहे। आणि म्हणून शिवछत्रपतीच्या नावाने पहिला प्रश्न माझा असा आहे, मराठी माणसांचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा जो अरबी समुद्रात उभारला जाणारा पुतळा तो आज का थांबला? त्या पुतळ्याला माननीय सुप्रीम कोर्टाने स्थगिती का दिली ह्याचं कुठंच काही स्पष्टीकरण कोण देत नाही। आणि ती स्थगिती देण्यासाठी जी काय विविध खात्यांच्या परवानग्या, पर्यावरण म्हणा, ह्या वगैरे अनेक खात्यांच्या ज्या परवानग्या आवश्यक होत्या, लागणार होत्या, त्या आज सरकारने का मिळवल्या नाही आणि कोणत्या त्या कारणामुळेच आज सुप्रीम कोर्टाने यांना स्थगिती दिलेली आहे। हा तमाम मराठी बांधवांचा या सरकारने केलेला मोठा अपमान आहे। हा महत्वाची गोष्ट आहे। आणि त्यासाठी लागणाऱ्या केंद्र शासनाची परवानगी, केंद्र शासनाचे नियम त्याची पूर्तता का केली नाही, पर्यावरण प्रदूषणाचे नियम आणि त्याची पूर्तता का केली नाही याचा कुठेही आज या जनतेला काही माहिती नाही। या सरकारने कोणतेही त्याच्यासाठी खुलासा केलेला नाही। आणि म्हणून विनायक राऊतांना
एक विनंती आहे की आपण ह्याचे उत्तर द्यावं. हा पुतळा का झाला नाही, माननीय सुप्रीम कोर्टाने त्यांना स्थगिती का दिली, त्याचं उत्तर आमचे लोकप्रतिनिधी, आमचे खासदार म्हणून विनायक राऊतांनी उत्तर देणे हे क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे, जरुरीचं आहे. दुसरा प्रश्न असा आहे की या जिल्ह्यात मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्ला आहे. त्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या विकासासाठी, त्याच्या संवर्धनासाठी, किल्ल्याच्या संवर्धनासाठी, विकासासाठी आज खासदार महोदयांनी, विनायक राऊतांनी काय प्रयत्न केले आणि त्याचं काय अंमलबजावणी झाली याचं स्पष्टीकरण कुठेतरी खासदार विनायक राऊतांनी देणे आवश्यक आहे, गरजेचं आहे. दुसरा प्रश्न असा आहे की आज आपण लोकसभेला सामोरे जात असताना 2014च्या निवडणुकीत ज्या खताच्या किमतीबाबत शासनाने एक हमी दिलेली होती, आश्वासन दिलं होतं, आम्ही सत्तेवर आल्यास खताच्या किमती आम्ही कमी करू. पण आज खताच्या किमती ह्या गगनाला भिडलेल्या आहेत. शेतकऱ्यांचा कंबरडा मोडलेला आहे त्या खताच्या किमतीच्या वाढीमुळे आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम आज शेतमालाच्या उत्पादनावर होत आहे. ही शेतकऱ्याची आज अनास्था आहे. ह्या शेतकऱ्यांच्या खताच्या किमतीबाबत कोणी पुढारी, कोणी नेता, ना आमदार, ना खासदार, ना विनायक राऊत, ना नाईक, हे कोणी काही बोलत नाही. का विकासावर बोलत नाही? तुम्ही खताच्या किमती का वाढवल्यात? तर तुम्ही का करू शकलात नाही? सरकार तुमचं आहे, जबाबदारी तुमची आहे. ही शेतकऱ्याची अनास्था तुम्ही का करता? आज तुम्ही शेतकऱ्यांना 8 लाख शेतकऱ्यांचा पीक विमा मिळालेला नाही. आज 8 लाख शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेचा लाभ मिळाला नाही. उलट शेतकरी पीक विमा योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या वारंवार येत आहेत. वृत्तपत्राच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून, इलेक्ट्रिक टीव्हीच्या माध्यमातून ह्या बातम्या येत आहेत. मग 8 लाख शेतकऱ्यांचा विमा योजना त्यांना का मिळाला नाही? अगदी मोठ्या भीमगर्जनेत तुम्ही सांगितलं होतं शेतकऱ्यांना आम्ही विमा योजनेत अंतर्भाव करू, सहभागी करू, त्यांना विमा योजना आम्ही मिळवून देऊ. पण प्रत्यक्ष 8 लाख लोकांना आज विमा मिळालेला नाही. विमा योजनेत ते सहभागी झालेले नाही, त्याचा फायदा त्यांना मिळालेला नाही. दुसरा प्रश्न असा आहे, सेना फजितीच्या सरकारच्या 5 वर्षाच्या कालावधीत आज 14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आज 14,000 शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या केल्या महाराष्ट्रात, त्या आत्महत्या या सरकारने का रोखल्या नाही? या शिवसेनेने त्या 14,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय उपाययोजना केलेत? त्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवण्यासाठी काय उपाययोजना केलेत का? केलेला नाही. ह्याचाच अर्थ हे सरकार शेतकऱ्यांसाठी अनास्था दाखवणारं सरकार आहे. शेतकऱ्यांच्या विरोधी असलेलं हे सरकार आहे. शेतकऱ्यांच्या सुखादुःखाबद्दल त्यांना कोणत्याही प्रकारची काळजी नाही, काही देणं घेणं नाही. अशा सरकारला, अशा ह्या शिवसेनेत सहभागी असलेल्या शिवसेने पक्षाला आणि त्यांच्या इथे या सिंधुदुर्गात असलेले खासदार, विद्यमान खासदार विनायक राऊत यांना जनतेने का मतं द्यावी, शेतकऱ्यांनी का मतं द्यावी हा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून सांगितला होता. आजपर्यंत शेतकऱ्यांचा कोणताही 7/12 कोरा झाला नाही. ह्याचाच अर्थ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 15 लाख रुपये आम्ही जमा करू हे आश्वासन दिलेलं होतं. आज शेतकऱ्यांच्या खात्यात 15 लाख कुठेही जमा झालेला नाही. ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक आहे, शेतकऱ्यावर अन्याय आहे. प्रधानमंत्री आवास योजनेला प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. त्याची चौकशी कुठंच होत नाही. त्याचप्रमाणे उज्ज्वला गॅस योजनेचा बोजवारा उडालेला आहे. उज्ज्वला गॅस योजनेचा ग्रामीण भागापर्यंत ही उज्ज्वला गॅस योजना पोहोचलेलीच नाही. आज वेगवेगळी स्वास्थ्य केंद्र निर्माण केली. प्रत्यक्षात पाहिलं तर त्या ग्रामीण भागात स्वास्थ्य केंद्रामध्ये आज डॉक्टरच उपलब्ध नाहीत. आपल्या सरकारने मागच्या 2014 मध्ये सांगितलं होतं की शेतीमालाला आपण योग्य भाव देऊ, शेतीमालाच्या खर्चाच्या 1.5 पट आपण त्यांना भाव मिळवून देऊ. आज प्रत्यक्ष शेतकऱ्याला शेतीमालाच्या खर्चाच्या उत्पन्नाच्या 1.5 पट भाव मिळालेलाच नाही. आज शेतकऱ्याची परिस्थिती दयनीय झालेली आहे.
सन्मान शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना काढलीत आपण. सन्मान योजनेचा आज सन्मान योजना ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचले नाही. सन्मान योजनेची रक्कम आज शेतकऱ्यांच्या किंवा लोकांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. स्वामीनाथन आयोगाचा हा मोठा विषय आहे, राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे, शेतकऱ्याशी निगडित आहे. या स्वामीनाथन आयोगाच्या आजही शिफारशी झाल्या नाहीत. ज्या शिफारशी शेतकऱ्यासाठी आणि सवलती आणि फायदा हा शेतकऱ्यांना होणार होता तो आज झाला नाही. या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आजही अंमलात आणलेल्या नाहीत. आज एक मोठी विनोदाची बातमी या ठिकाणी मला करावी लागते. मुंबई शहर आणि मुंबई शहराचा उपविभाग, त्या मुंबई शहरात आज कर्जमाफीचे 694 शेतकऱ्यांची नोंद झालेली आहे. मुंबईतही शेतकरी आता शेती करू लागले, ही एक आश्चर्याची बातमी आहे. त्याचप्रमाणे मुंबईच्या उपनगरातही शेतकऱ्यांची नोंद झालेली आहे. मोठ्या प्रमाणात मुंबई शहरात आज शेतकऱ्यांची कर्जमाफीचे लाभार्थी म्हणून नोंद झालेली आहे. 2014 ते 2018-19 पर्यंत ज्या 14,000 शेतकऱ्यांच्या ज्या काय आत्महत्या झाल्या त्याच्यासाठी काय योजना आहे का सरकारकडे? काही केलं नाही. शेतकऱ्यांना कोणीही पाहू शकत नाही. महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा या महाराष्ट्राच्या भागात दुष्काळी परिस्थिती आहे. गुरांना चारा नाही आहे. शेतकऱ्यांची अवस्था फार बिकट झालेली आहे. गुरांसाठी दुष्काळ निवारण काही सोयी नाही. पाणी टंचाईची मोठी समस्या आहे. गुरांना चारा छावणीचा मोठा गरज असताना दुष्काळ निवारणासाठी या सरकारने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत आणि जे केले असतील ते उपाययोजना फार अपुऱ्या आहेत. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं अनास्था असलेले, शेतकऱ्याबद्दल दुजाभाव असलेले, शेतकऱ्याबद्दल मनात कोणत्याही प्रकारची दया माया नसलेले हे सरकार आहे. आणि त्यामुळे मराठ्यांनी आपल्या आरक्षणासाठी 28 मोर्चा काढले. अगदी शांततेच्या मार्गाने हे मोर्चा काढले. आज या सरकारने मराठ्यांना दिलेलं आश्वासन आहे ह्या आरक्षणासाठी जे लागणारे कायदेशीर बाबी आम्ही पूर्ण करू. कोणत्याही कायदेशीर बाबीमुळे हे आरक्षण अडणार नाही. या आरक्षण मिळण्यासाठी आम्ही कोर्टात मोठ्या वकिलांची फौज तयार करू आणि हे आरक्षण महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील मराठ्यांना देऊ. पण प्रत्यक्षात तसं झालेलं नाही. आज आरक्षणाचा गाजर दाखवलंय मराठ्यांना. मधाचं बोट मराठ्याच्या तोंडात घालून त्या ठिकाणी मतं मिळवण्याचा हा प्रकार केला जाईल. अशा प्रकारे हे आरक्षण आणि हे सरकार निकामी आहे. आणि विशेष करून आमच्या जिल्ह्यातील रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचे खासदार यांनी शिवापुराचं काय उद्धार केला तर त्यांनी प्रत्यक्षात जाहीर करावा. शिवापुरात कोणकोणत्या योजना आणल्यात, कोणकोणत्या मूलभूत सुविधा निर्माण केल्यात, त्या लोकांना त्या ठिकाणच्या ज्या काय अडचणी दूर केल्यात हे विधायक राऊतांनी स्पष्ट करावं. आणि शेवटचा मुद्दा जो आहे तो खंबाटा एव्हिएशनचा, त्या खंबाट्याबाबत जे काय भ्रष्टाचाराचे आरोप देशात होत आहे, महाराष्ट्रात होत आहे, त्याबाबत विनायक राऊतांनी खंबाट्या प्रकरण काय आहे, खंबाटे एव्हिएशन हा काय प्रकार आहे, कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचार झाला की झाला नाही हे एकदा आपण स्वतः प्रसिद्ध करावं जेणेकरून लोकांना त्याची माहिती मिळेल. नाहीतर त्याबद्दल विनायक राऊतांवर मोठमोठे आरोप होत आहेत. त्या खंबाटा प्रकरणात त्या कंपनीतले लोक आज देशोधडीला लागले. लोकांची घरं ओस पडली. लोकांना आज धंदा नाही, काम नाही, अन्न मिळवण्याची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. हे जे काय वृत्तपत्राच्या माध्यमातून खासदार विनायक राऊतांवर जे आरोप होत आहेत ते आरोप खरे आहेत की खोटे आहेत याची शाईनिशा करण्यासाठी खंबाटे एव्हिएशन बाबत एकदा खासदार साहेबांनी स्पष्टीकरण द्यावं, खुलासा द्यावा. अशा तऱ्हेने हे सरकार किंवा हे आमचे खासदार निव्वळ मतं मागणे, त्यांच्याकडे विकासाचा कार्यक्रम नाही, विकास काय केला ते त्यांना सांगता येत नाही, विकास ही त्यांची कल्पना नाही. आणि म्हणून मतं मागण्यासाठी आणि हे विकासाचे कार्यक्रम झालेले आपल्याकडून नाहीत हे लोकांपासून दूर करण्यासाठी केवळ आणि केवळ नारायण राणेंवर टीका टिप्पणी करून, नारायण राणेंच्या कुटुंबावर टीका टिप्पणी करून मतं मागण्याचा केविल होण्याचा प्रयत्न आज विनायक राऊत करत आहेत. संपू